लोक या ठिकाणी आपल्याला प्रस्थापित करीत आहे की जो परमेश्वराच्या सेवेसाठी उपस्थित असतो, सेवेच्या संदर्भामध्ये येतो, तर त्याची जी कसोटी आहे, त्याची जी परीक्षा आहे, कशा प्रकारची आहे आणि आपण सेवेमध्ये कोणत्या प्रकारचे आपण विशेषतः महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात घेतला पाहिजे, महत्त्वाच्या गोष्टी आपल्या ध्यानात ठेवला पाहिजे आणि जेणेकरून परमेश्वर, ज्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराचा अनुग्रह असलं पाहिजे. आणि विशेषतः जे आपण पालखी सेवा निवडलेली आहे, जे आपण पालखी सेवा करणार आहोत, आपण त्याचा अभ्यासक्रम करणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला 3 वर्षाचा प्रशिक्षण देण्यात येतं, ज्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टींची देखरेख याच्यामध्ये असते. परंतु या सर्व गोष्टींमध्ये आपण करत असताना प्रियानो, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी पाळक होणं हे साधी गोष्ट नाही आहे. सेवक होणं हे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, अनेक समस्यांना प्राधान्य द्यावं लागतं, अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं, ज्यामध्ये अनेक घटना आहेत. परंतु आज आपण पाहतो जगाच्या परिस्थितीमध्ये बरेच असे लोक प्रत्येक गोष्टीतून सेवक बनण्याचा मार्ग निवडतात. परंतु शास्त्र काय सांगतं की मी तुम्हाला निवडलेलं आहे, तर मी तुम्हाला निवडलेलं नाही. तर मी तुम्हाला तुमची निवड केलेली आहे, सेवेसाठी निवड केलेली आहे. प्रत्येकाला वेगवेगळं ज्ञान परमेश्वराच्या दृष्टिकोनातून दिलेलं आहे. प्रत्येकाला वेगवेगळं, कुणाला गायनाचा नाद आहे, कुणाला शिक्षणाचा ज्ञान आहे, त्याचप्रकारे कुणाचा सेवेचा आहे, कुणाचा संदेशाचा आहे. प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा ज्ञान आहे आणि सेवा आहे. तरी आपण आपल्या जीवनामध्ये एक विचार केला पाहिजे की परमेश्वरानं माझी निवड काय केलेली आहे, माझीच निवड कशासाठी केलेली आहे, माझ्याद्वारे परमेश्वर काय इच्छुक घेत आहे, हे पारखणं, स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो, आज मी तुम्हाला 4 गोष्टी आपल्यासमोर या ठिकाणी सांगू इच्छित आहे. जे आपण वचन वाचलं त्या वचनामध्ये आपण बघतो की काय म्हणलेलं या ठिकाणी 58 वचन, येशू त्याला म्हणाला, खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही, असं म्हणत आहे. प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वराचा वधस्तंभावरती तो गेला, त्या ठिकाणी त्याला कुठल्याच प्रकारचा थारा आपल्याला पाहता आलेला नाही. त्याला जगाने धिक्कारलं, त्याच्या पित्याने त्याला नाकारलं. याचा अर्थ असा आहे की त्याला लोक, जोपर्यंत त्याच्यापाशी क्षमता होती, जगण्याची क्षमता होती, चमत्काराची क्षमता होती, तोपर्यंत लोक त्याला वाहवा करत यायचे. परंतु ज्यावेळेस तो वधस्तंभी गेला, त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला लोकांनी त्याचा धिक्कार केला, त्याला राज्यसभेने धिक्कार केलं, त्याला त्याच्या पित्याने त्याला धिक्कार केला. आपण 4थ्या शब्दामध्ये पाहतो की माझ्या पिता, तू माझा त्याग का केला. आणि म्हणून तो या ठिकाणी अशा प्रकारचं हे सांगत आहे, जर माझी निवड अशी आहे, जर माझं असं आहे, तर पालखी क्षेत्रामध्ये किती भयानक गोष्ट आहे. आपल्याला बऱ्याच अशा उदाहरणं आहेत, जे मिशनरी लोक आहेत, त्यांनी बरेच वेगवेगळ्या प्रकरणातून सेवा केलेली आहे, अनेक समस्यांना तोंड दिलेलं आहे. आपण त्यांचं आपण उदाहरण बघतो, ज्याच्यामध्ये त्यांना जाळण्यात आलं, त्यांचं कुटुंब पूर्ण मारण्यात आलं. तर अशा प्रकारची घटना प्रियानो पालखी क्षेत्रामध्ये, मिशनरी क्षेत्रामध्ये, जे परमेश्वराच्या सेवेचं ओझं घेऊन जातात, त्यांच्या क्षेत्रामध्ये आहे. मी 4 गोष्टी आपल्यासमोर या ठिकाणी मांडत आहे. जो पहिला जो आहे देवाचा दृष्टिकोन. जर पालखी सेवा बनायचं आहे आपल्याला, जर पालखी क्षेत्रामध्ये आपल्याला वाढायचं आहे, तर देवाचा दृष्टिकोन आपल्या सेवेवर, आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. जोपर्यंत देवाचा दृष्टिकोन आपल्या जीवनात असत नाही, तोपर्यंत आपण देवाच्या सेवेला सामोरे येत नाही. कारण हे महत्त्वाचा भाग आहे. कारण की परमेश्वरावरती, प्रभू येशू ख्रिस्तावरती त्याच्या पित्याचे दृष्टिकोन होता, परमेश्वरावरती त्याच्या पित्याचा दृष्टिकोन होता, त्याची बघण्याची शैली होती, प्रार्थनेमध्ये शैली होती. या प्रत्येक गोष्टीचं आव्हान पित्याने त्याच्यावरती, पुत्रावरती सोपवलेला होता. तीच दृष्टी, तीच कृपा परमेश्वर आपल्यावरती देत आहे. आणि म्हणून शास्त्र काय सांगतं, जो मला पाहिला तो पित्याला पाहिलेला आहे, जो मला अनुसरतो तो पित्याला अनुसरलेला आहे. म्हणून आपण एक विचार केला पाहिजे की आपण खरंच देवाच्या सेवेसाठी आलेलो आहे, देवाने आपली निवड केलेली आहे, परंतु देवाची कृपादृष्टी, देवाचा दृष्टिकोन माझ्यावरती आहे का, हे पारखणं खूप गरजेचं आहे. ही प्रथम गोष्ट. आणि दुसरी जी गोष्ट आहे आत्मिक ज्ञान. जर पालखी क्षेत्र आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा भाग आहे, परंतु आत्मिकरित्या आपण मजबूत बनला पाहिजे. कारण की ज्यावेळेस परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि तो जसं जसं वाढत गेला, तो कशाने वाढत गेला, ज्ञानाने, पवित्र आत्म्याच्याद्वारे तो वाढत गेला, परिपूर्ण तो बनला. तरी तशा प्रकारची वृत्ती आपल्या पालखी क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे. आत्मिक ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. जगिक ज्ञान हे कालपुरतं आहे, परंतु आपल्याला आत्मिक ज्ञान हे सार्वकालिक जीवनाच्या मार्गाकडे घेऊन जाते. आणि जोपर्यंत आपल्यावरती
आत्मिक ज्ञान पुरत नाही तोपर्यंत प्रियांनो आपण सेवेला अपात्र ठरतो. म्हणून आत्मिक ज्ञानामध्ये आपण जास्ती भर दिलं पाहिजे आणि जास्त आपण त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, आपण त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे, प्रशिक्षण घेतलं पाहिजे. BTS प्रशिक्षण घेणं याचा अर्थ काय, आत्मिक उन्नतीमध्ये वाढणं, देवाची कृपादृष्टी आपल्यावरती पाडून घेणं हे एक अधकर्तव्य आहे. आणि तो तिसरा जो शब्द आहे नेतृत्व क्षमता. ज्यावेळेस आपण पालखी क्षेत्रामध्ये असतो, मंडळी खूप मोठ्या प्रमाणात असते, परंतु आजकालच्या जनरेशनमध्ये, आजकालच्या युगामध्ये काय झालेलं आहे की ज्यामध्ये मंडळीला खालीवरी बघता पाळत लोक. ज्या ठिकाणी आपल्याला दानधर्म भेटतो त्या ठिकाणी आपण त्या कुटुंबाला उंच करतो. एखाद्या गरीब आपल्याला सेवकाला जाण्यासाठी निघतो तर त्याला दाबण्यात येतं. ज्या ठिकाणी एखाद्याकडे पैसा आहे त्याला त्या ठिकाणी प्रोत्साहित करण्यात येतं. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला पाठीमागे टाकण्यात येतं. अशा प्रकारची वृत्ती आज बऱ्याच मंडळीमध्ये चालू आहे. आणि म्हणून आपलं नेतृत्व जे आहे, आपलं जे नेतृत्व आहे पालखी सेवेमध्ये हे खूप महत्त्वाचा भाग आहे की मंडळीला आपण समानतेमध्ये ठेवलं पाहिजे. नेतृत्व करणं ही पालकाची आध्यात्मिक गोष्ट आहे. नेतृत्व करणं ही पालकाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. म्हणून आपल्या जीवनाला ज्यावेळेस परमेश्वराला आपण समर्पण करतो त्यावेळेस आपण एक विचार केला पाहिजे. या वचनामध्ये काय झालेलं आहे की माझ्या पित्याला मी जाऊन पुरवून येतो म्हणलेलं आहे. परंतु आपण बघतो प्रियांनो, आपण ज्यावेळेस देवाच्या सेवेला हात घालतो तर त्यावेळेस आपण मागे फिरून नाही बघितलं पाहिजे. आपलं कुटुंब, आपलं सर्वस्व त्याग करून काय केलं पाहिजे, देवाच्या नेतृत्वाकडे, देवाच्या ज्ञानाकडे, देवाच्या कृपादृष्टीकडे आपण आला पाहिजे. तर त्यावेळेस आपण कुठेतरी आपण यशस्वी होऊ आणि परमेश्वराच्या सेवेसाठी आपण उपलब्ध असो. आणि जे चौथी जी गोष्ट आहे यामध्ये काय आहे, प्रार्थना आहे. पालखी क्षेत्रामध्ये प्रार्थना ही खूप महत्त्वाचा भाग आहे. जोपर्यंत आपण बघतो परमेश्वराचं जीवन हे प्रार्थनामय जीवन आहे. तो ज्या वेळेस कुठलंही कार्य करायचं त्यावेळेस आपल्या पित्याशी संबंध घ्यायचा, आपल्या पित्याशी तो बोलायचा, प्रार्थनेद्वारे बोलायचा आणि त्यावेळेस तो पुढच्या ज्या कार्याला आहे, ज्या चमत्काराला आहे त्यांनी ती सुरुवात करायची. म्हणून आपल्या जीवनामध्ये एखाद्या मंडळीमध्ये आपली जर निवड झाली, आपण मिशनरी म्हणून सेवा करू, पाळक म्हणून सेवा करू, डिकन म्हणून सेवा करू, DS बिशॉप या सर्व गोष्टी म्हणून सेवा करू, परंतु आपला सर्वात मोठा भाग काय आहे, प्रार्थना आहे. प्रार्थनेच्या पलीकडे कुठलाही ॲडमिनिस्ट्रेशन नाही. म्हणून प्रार्थनेला प्रथम प्राधान्य देणं हे पालकाचं अधकर्तव्य आहे. आपण प्रार्थना केली तर ते आपलं जीवन बदलतं. आपण प्रार्थना केली तर आपलं नेतृत्व हे संयोजित आणि चांगलं सुरळीत चालतं. आपण प्रार्थना केली तर आत्मिकरित्या आपण प्रभूमध्ये वाढतो. आपण प्रार्थना केली तर त्याची कृपादृष्टी आणि देवाचा दृष्टिकोन आपल्यावरती स्वर्गीय भांडारातून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये सतत प्रार्थनेला महत्त्व देणं. गीतकार काय म्हणतो, करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. म्हणजे येतो प्रार्थनेचा वेट, तर प्रार्थनेचा वेट आपल्याला नाही यायला पाहिजे. त्या प्रार्थनेनं सैतानाच्या प्रत्येक गोष्टी नष्ट झाल्या पाहिजे. ह्या गोष्टी आपल्या जीवनात खूप बाळगणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण ह्या गोष्टी करत नाही, जोपर्यंत आपण परमेश्वराच्या प्रार्थनेला महत्त्व देत नाही, तोपर्यंत आपण पालखी क्षेत्राला उभं राहू शकत नाही. अनेक जण म्हणतात की मी परमेश्वराला निवडलेलं आहे. कालच्या शास्त्रामध्ये आपण बघितलं, सुंदर वचन त्यांनी सांगितलं दादाने. परंतु मी परमेश्वराला निवडलेलं आहे म्हणण्यापेक्षा परमेश्वर माझी निवड केलेली आहे हे शब्द आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी प्रियांनो, या 4 गोष्टी आपल्या जीवनात पालखी सेवेमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि पालखी सेवेमध्ये आपला अंगीकार म्हणून त्याला सतत ठेवा. परमेश्वर तुमच्या या कालावधीमध्ये या प्रशिक्षणामध्ये परमेश्वर तुम्हाला आपल्या प्रत्येकाला सहाय्य करल, मदत करल. देवाचा दृष्टिकोन, आत्मिक ज्ञान, नेतृत्वाची क्षमता आणि प्रार्थना या 4 गोष्टींमध्ये परमेश्वर आपल्या प्रत्येकाला सहायतापूर्वक वाढव. येशूच्या नावात हे वचन आपण प्रत्येकाला आशीर्वादाचं करो आणि आजचा दिवस आपल्या प्रत्येकाला ज्ञानवंत आणि देवाच्या दृष्टिकोनामध्ये जाण्यामध्ये सहाय्याने मदत करो. आमेन.